श्री स्वामी समर्थ. मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते. मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा. त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो. प्रत्येक घरी ही गुढी उभारली जाते. विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून हा सण ओळखला जातो. तर हा गुढीपाडवा यंदा उद्या रविवारी आलेला आहे. उद्या 30 मार्च आहे आणि रविवार सुद्धा असणार आहे. तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अगदी काही छोट्या छोट्या जर गोष्टी केल्या, छोटे छोटे जर आपण काही उपाय केले तर याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. आपल्या काही समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. असाच एक उपाय म्हणजे आपल्याला एके ठिकाणी फक्त एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 जागा आपल्या घरामधल्या पाहणार आहोत की ज्या ठिकाणी आपण हे स्वस्तिक काढू शकतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ आणि मंगल घडेल. त्याचप्रमाणे घरामध्ये सर्व बाजूंनी पैसा जो आहे तर तो सुद्धा येण्याचे सुरू होईल. कारण माता लक्ष्मी जी आहे तर ती अशाच घरामध्ये येत असते ज्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न आहे, शांत आहे आणि मंगलमय आहे. आणि म्हणूनच आपल्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी, नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला काढायचे आहे. आता हे स्वस्तिक आपण कधी, कसे आणि कुठे काढायचे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला आपलं स्नान जे आहे तर ते सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला आटोपून घ्यायचं आहे. यानंतर आपण गुढी जी आहे तर ती सूर्य उगवल्यानंतर उभारत असतो. सूर्य उगवल्यानंतर लगेचच आपल्याला ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. आणि आपण जेव्हा गुढी उभारत असतो तर त्यावेळेला गुढीसाठी वस्त्र, कडुनिंबाचा ढाळा, आंब्याची ढाळी, त्याचप्रमाणे घाटी जी साखरमाळ आपण म्हणतो तर अशा सर्व वस्तू गुढीला बांधत असतो. त्याचप्रमाणे गुढीवरती आपण तांब्याचा तांब्या जो आहे तर तो सुद्धा ठेवत असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते ह्या तांब्यावरती काढायचं आहे. आता हे स्वस्तिक काढताना आपल्याला ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमध्ये 4 बिंदू जे आहेत तर ते सुद्धा द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. उभ्या रेषा काढताना त्या वरून खाली अशा न काढता खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे गुढीसाठी वापरणारा जो कलश आहे त्यावरती आपल्याला पहिलं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे. ओल्या कपड्याने तो स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि जरी आपल्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचे आहे. कारण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभचिन्ह मानलेले आहे. आपण कोणत्याही पूजेची जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा सुद्धा आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो. त्याचप्रमाणे आपण कोणताही धार्मिक विधी करतो त्यावेळेला सुद्धा हे स्वस्तिक चिन्ह काढले जाते. आपण आपल्या घराची वास्तुशांत करत असतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या घराच्या भिंतींवरती हे स्वस्तिक जे आहे तर ते काढत असतो. तर एवढं महत्त्व या स्वस्तिक चिन्हाला आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक जे आहे तर या चिन्हामध्ये अनेक देवदेवतांचा सुद्धा वास आहे. माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे शिवशंकर, माता पार्वती, श्री गणेश, इंद्रदेव तर यांचा वास जो आहे तर तो या स्वस्तिक चिन्हामध्ये आहे. तर असं हे जे महत्त्वपूर्ण असलेलं स्वस्तिक आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचे आहे. यानंतर आपल्याला आपण देवघरामध्ये जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला देवघरासमोर रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. आता हे स्वस्तिक काढताना आपण लाल रंगाची रांगोळी वापरू शकतो किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी वापरू शकतो. आणि जर आपल्याकडे रंगीत रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने हे स्वस्तिक काढायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचनमध्ये. आपण ज्या ठिकाणी आपली गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्यासमोर भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता जेव्हा किचनमध्ये आपण स्वस्तिक काढतो त्यावेळेला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला तुपाच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरून आपल्याला ओल्या हळदीने ते स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे आणि पुन्हा ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे. तर असं स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. प्रत्येक स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण काढणार आहोत मुख्य दरवाजावरती, देवघरासमोर
किचनमध्ये, तर त्यावेळेला आपल्याला या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. थोडक्यात काय तर या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. यानंतर तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढताना आपण रांगोळीच्या साह्याने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या साह्याने आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तसेच आपली जी तिजोरी आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना आपल्या उजव्या हाताचं जे अनामिका बोट आहे तर या बोटाचा वापर करून हे स्वस्तिक काढायचं आहे आणि व्यवस्थित हे स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी, इडापिडा नष्ट व्हावी, तर अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला देवदेवतांना करायची आहे. स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे. घरातलं वातावरण सकारात्मक होणार आहे आणि जेव्हा सकारात्मक वातावरण असते तर त्यावेळेला बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होत असते. आणि गुढीपाडवा हा जो आहे तर तो अत्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अगदी अशा छोट्या छोट्या जरी आपण गोष्टी केल्या तरी या गोष्टी आपल्याला शुभफळ देऊन जात असतात, ज्यामुळे वर्षभर आपल्याला याचे शुभफळ जे आहे तर ते मिळत राहणार आहे. म्हणून नक्की आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती अशा काही जागा आहेत तर या जागेवरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहे.